नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर विदर्भ आयशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज या सेशनमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 5 नोव्हेंबरला तिला टार्गेट करून जे आहे तर इथे विज्ञानचा एक घटक मी तुम्हाला घेणार आहे, तो म्हणजे ऊर्जा, कार्य आणि शक्ती। आता एक लक्षात घ्या की हा जो घटक आहे या घटकावर आयोगाने प्रत्येक एक्झाम मध्ये मग तुमची ग्रुप बी ची एक्झाम असू द्या, राज्यसेवेची पूर्व परीक्षा असू द्या, ह्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत आणि ग्रुप सी ची सुद्धा, तर त्याच्यामध्ये अनेक वेळ ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। न्यूमरिकल्स तर विचारलेच जातात सतत की ऊर्जा काढण्यासाठी सांगितल्या जाऊ शकते किंवा कार्य जे आहे वर्क डन ज्याला आपण म्हणतो ते काढण्यासाठी किंवा शक्ती पॉवर जी आहे ते काढण्यासाठी वेळोवेळी न्यूमरिकल्स विचारले जातात। त्याच्यानंतर याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न सुद्धा भरपूर विचारलेले आहेत। त्याच्यामुळे आपण जो हा टॉपिक आहे तो आज बघणार आहे। ओके, तर ह्यानंतर जे आहे बघा की इथे आपण एक जी बॅच आहे ती लॉन्च केली आहे बघा, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच। कशासाठी? तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 5 नोव्हेंबरची, तुम्ही सगळेजण अभ्यास करताय ते एक्झाम्स टार्गेट करून। आपण अभ्यास व्यवस्थित करतो तोपर्यंत, पण कुठेतरी रिव्हिजन देताना जे आहे तर आपल्याला कळत नाही की ह्या सब्जेक्ट्सला जी आहे मी रिव्हिजन कशी देऊ किंवा प्लॅन कशी करू रिव्हिजन, कारण थोडासाच टाइम उरलेला असतो आणि एवढ्या साऱ्या विषयांची रिव्हिजन करायची आहे। तर इथे आपण जे आहे त्यासाठीच ही जी आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे की जेणेकरून तुमचा वेल प्लॅन्ड रिव्हिजन व्हायला हवी। कारण लक्षात घ्या की कोणतीही एक्झाम असू द्या त्यासाठी रिव्हिजन ही फार क्रुशियल असते। जर तुमची प्रॉपर रिव्हिजन झाली नाही तर आधी तुम्ही भरपूर अभ्यास करूनही जो हवा तो आउटपुट तुम्हाला मिळत नाही, आणि म्हणून ही जी रिव्हिजन बॅच आहे आपण लॉन्च केलेली आहे। शुल्क जे आहे 1999 इतकं शुल्क आहे आणि ह्याच्यामध्ये बघा इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, भूगोल, चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था अशा प्रकारे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुमची त्याची रिव्हिजन घेतल्या जाईल। आणि इथे जे आहे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे 299 इतक्या शुल्कामध्येच तुम्हाला ह्या ग्रुप सी ची जी आहे टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। ओके, तर आपण जे आहे आता ह्या घटकांना सुरुवात करूया। इथे बघा की तीनही घटक जे आहेत तीनही घटकांच्या बाबतीत आपल्याला सगळे बेसिक पासून जे आहे ते पाहायचं आहे। आता ते बेसिक मध्ये जे आहे काय काय येते बघा, पहिला पॉइंट जो आहे तो आपला येईल ऊर्जा। ओके, आता ऊर्जा हा जो पॉइंट आहे तर ऊर्जेच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं की इथे ऊर्जा जी आपण पाहतो, मग ऊर्जा कशासाठी लागते, काय लागते? आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक कार्य करण्यासाठी जी तुम्ही गोष्ट करत आहात ते करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा आवश्यक असते। मग ती ऊर्जा कोणत्याही प्रकारची असू शकते, कारण ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं रासायनिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा मिळते, आपल्याला सूर्यापासून ऊर्जा मिळते, राईट। सूर्यापासून मिळणारी ऊर्जा जी आहे आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात सुद्धा मिळते, प्रकाशाच्या स्वरूपात सुद्धा मिळते। मग आता ही जी ऊर्जा आहे जसं की आपण काम करण्यासाठी वापरतो, म्हणजे आपण जेवण करतो, राईट, म्हणजे आपण ऊर्जा घेतो, त्या जेवणापासून ऊर्जा निर्माण होते। ही ऊर्जा काहीतरी आपण कार्य करण्यासाठी वापरतो, आपण चालतो, धावतो किंवा खेळतो, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी। त्याच्यानंतर बघा गाडी चालवतो आपण, राईट, तुम्ही सगळे चालवत असणार। आता ही गाडी जेव्हा चालवतो तर त्याच्यामध्ये जी ऊर्जा आवश्यक आहे गाडी चालवण्यासाठी त्याच्यामध्ये काय वापरतो आपण? पेट्रोल किंवा डिझेल, राईट, हे वापरतो आपण, त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते। म्हणजे ही जी ऊर्जा मिळालेली आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असते। आता लक्षात घ्या ऊर्जेचे आपण प्रकार पाहिले की रासायनिक ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे, जे आहे उष्णता वगैरे, ह्या सगळे ऊर्जेचे प्रकार आहेत। मग ऊर्जा निर्माण कशी होते तर लक्षात घ्या एक लॉ आहे, तो म्हणजे त्या लॉला काय म्हणतात? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। आता हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तर त्याच्यामध्ये याला काय म्हणतात? ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात। आता ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे, कारण याच्यावरही थोडे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। तर ह्या लॉ नुसार काय म्हणणं मांडलेलं आहे बघा की ऊर्जा जी आहे आपण तिला निर्माणही करू शकत नाही आणि आपण तिला नष्टही करू शकत नाही। फक्त आपण काय करू शकतो तर एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर आपण दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करू शकतो। ह्यालाच म्हणजेच ऊर्जा नष्ट होते का? नाही नष्ट होत, ती फक्त दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते। यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो। बघा एक एक्झाम्पल देते मी, आता दिवाळी आहेच, ओके, तर आता दिवाळीला तुम्ही सगळे जण फटाके फोडणार। आता हे फटाके फोडणार तर ही जी आहे की एक सुतळी बॉम्ब हा प्रकार असतो बघा,
राईट, फटाक्याचा, तो तुम्ही फोडताय तर त्याच्यामध्ये जे आहे बारूद साठलेलं तिथं साठवून ठेवलेलं आहे आपण, त्याला काय करतो आपण, ते आग लावतो आणि तो नंतर फुटतो. आता लक्षात घ्या, ही साठवलेली जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये त्याचं काय होतंय की वेगवेगळ्या रूपात ती बाहेर पडते. कोणकोणते वेगवेगळे रूप, तो फुटल्यानंतर आवाज होतोय, राईट, साऊंड एनर्जी झाली आहे तिथे, आपल्याला वाटते ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा निर्माण नाही, फक्त ती जी बारूदमध्ये साठवलेली रासायनिक ऊर्जा होती ना, त्याचं रूपांतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये झालंय. जसं की मी सांगितलं, ध्वनी ऊर्जा निर्माण होते, त्याच्यानंतर लाईट, प्रकाश दिसतो आपल्याला फटाका फुटल्यानंतर, लाईट एनर्जीत रूपांतर होते. त्याच्यानंतर अशा वेगवेगळे प्रकार जे आहे, म्हणजे इथे त्याचं रूपांतर फक्त वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होतं. यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. आता एनर्जी जी आहे ती कशामध्ये, कोणत्या युनिटमध्ये दाखवल्या जाते, तर युनिट जे आहे एनर्जीचं ते लक्षात ठेवायचं. याचं युनिट आहे बघा जूल, हे युनिट. ओके, हे SI युनिट आहे जूलचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला CGS युनिट जर पाहायचं असेल जूलचं, तर ते कोणतं युनिट आहे, तर त्याच्यामध्ये जे आहे आपण अर्ज हे युनिट वापरतो. ओके, म्हणजे 1 जूल इज इक्वल टू किती अर्ज असतात, तर 10⁻⁷ अर्ज इतकं हे प्रमाण असतं. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची, कारण हा ग्रुप सी मध्ये अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग आता आपण पाहिलं की ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ऊर्जा सांगितली होती, ती म्हणजे कोणती, तर ती आहे यांत्रिक ऊर्जा. ओके, आता यांत्रिक ऊर्जा जी आहे बघा, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले जातात यांत्रिक ऊर्जेचे, आणि आयोग ह्या घटकावर भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत आयोगाने. आता यांत्रिक ऊर्जा जी आहे, ज्याला आपण मेकॅनिकल एनर्जी असं सुद्धा म्हणतो, तर मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती कोणकोणत्या प्रकारची असते, तर 2 जे प्रकार आहेत मुख्य ते आपल्याला पाहायचे आहेत. पहिलं आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जीला मराठीमध्ये स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. तर ही स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, तर त्याच्या स्थितीमुळे, एखाद्या गोष्टीच्या स्थितीमुळे, आकारमानामुळे, रूपामुळे प्राप्त झालेली त्याला जी ऊर्जा असते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. मग आता ही स्थितीज ऊर्जा काढली कशा प्रकारे जाते, तर ते पाहूया आपण. त्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की आपल्याला दोन्ही प्रकारचे, एक स्थितीज ऊर्जा आणि एक गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, हे प्रकार पाहायचे आहेत. मी एकाच एक्झाम्पल मधून तुम्हाला दोन्ही गोष्टी समजावून सांगते. तर बघा काय झालेलं आहे की धरणांमध्ये, डॅम, राईट, आता भरपूर धरणं जे आहेत ओव्हरफ्लो झाले होते, त्यांचे गेट ओपन करण्यात आले होते वगैरे, आपण हे न्यूजमध्ये भरपूर पाहिलं. तर इथं काय केल्या जाते बघा, नदीचं पाणी अडवल्या जाते. आता नदीचं पाणी अडवून जे आहे तर ते एका हाईटवर काय केलं जाते, साठवल्या जाते धरणांमध्ये. लक्षात घ्या, ही हाईट जी आहे पाण्याची, तर इथे काय झालेलं आहे की पाणी काहीतरी एक वस्तुमान आहे पाण्याचं. ठीक आहे, M हे जे आहे पाण्याचं वस्तुमान आहे, त्या धरणामध्ये साठवलेलं पाणी जे आहे त्याचं वस्तुमान आहे. त्याच्यानंतर आपण काय करत आहे बघा, हे जे पाणी आपण साठवून ठेवत आहे, तर आपण काय करतो, ते एका हाईटवर साठवून ठेवतोय. एका हाईटवर साठवून ठेवतोय म्हणजेच आपण काय करत आहे, तर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, गुरुत्वाकर्षण बल जो आहे, तो कोणत्या दिशेमध्ये ऍक्ट होतो, तो खालच्या दिशेमध्ये. कोणत्याही वस्तूला जे आहे तो खालच्या दिशेने अट्रॅक्ट करतो, जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग इथे काय होतंय, हा खालच्या दिशेने आहे, पण आपण पाणी साठवून एका हाईटला ठेवतोय, च्या हाईटवर किंवा उंचीवर ठेवतोय, म्हणजेच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या किंवा गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधी कार्य करतोय. विरोधी कार्य करतोय म्हणजे आपल्याला बल काय लागेल, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, तो नलिफाय झाला पाहिजे आणि एका उंचीवर आपण त्याला नेऊ शकलो पाहिजे. म्हणून आपल्याला काहीतरी कार्य करावं लागतं ह्या उंचीवर नेण्यासाठी, राईट. मग आता हे कार्य जे आहे म्हणजे आपल्याला इथे हाईट सुद्धा लक्षात घ्यावी लागते, ही उंची सुद्धा लक्षात घ्यावी लागेल, कारण तिथं गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधी कार्य आपल्याला करावं लागेल. आणि तिसरं म्हणजे जे आहे ते लक्षात घ्यावं लागतं, ते म्हणजे जे आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं ज्याला आपण म्हणतो, त्वरण जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे त्वरण कशामुळे झालेलं आहे प्राप्त, तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा अट्रॅक्ट करतो एखाद्या वस्तूला, ते जे अट्रॅक्शन फोर्स आहे हा, त्याच्यामुळे एक त्वरण प्राप्त होतं, ॲक्सलरेशन प्राप्त होतं, त्यालाच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा G असं म्हटलं जातं. ओके, आणि ह्याची व्हॅल्यू जी असते ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी दिली अशी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे याची. परंतु
तुम्हाला न्यूमरिकल घेताना जर इथं दिलेलं असेल की जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या, तर त्यावेळी तुम्ही 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायला पाहिजे. पण जर तुम्हाला दिलेली नसेल ह्या जी ची व्हॅल्यू, तर तुम्ही काय घ्यायला हवी, ती घ्यायला हवी तुम्ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता पोटेन्शियल एनर्जी जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपण काय केलेलं आहे, धरणामध्ये पाणी साठवलेलं आहे. मग आता या धरणामध्ये जी पाणी साठवलेलं आहे हे याच्या स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा आहे. त्या धरणाच्या पाण्यामध्ये ऊर्जा साठवल्या जाते. ओके. त्याच्या स्थितीमुळे ते एका हाईटवर आहे वगैरे, त्याला एक वस्तुमान आहे, त्या स्थितीमुळे त्याला एनर्जी प्राप्त झाली. आणि मी ती एनर्जी कशा प्रकारे लिहिते बघा, ती एनर्जी मी लिहेल ती म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. म्हणजेच हा गुणाकार आहे कशाचा, वस्तुमान, त्वरण आणि उंचीचं. आणि याच्यावर अनेक वेळ प्रश्न विचारण्यात आलेला आहे. रिसेंटलीच आयोगाने जे आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता की एखादी वस्तू 10 किलोची एक वस्तू आहे आणि ती 5 मीटर एवढ्या उंचीवर जी आहे ती नेऊन ठेवायची आहे, तर किती कार्य करावं लागेल किंवा मग पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती किती असेल. मग आता तुम्हाला एखाद्या वस्तूचं मास दिलेलं असेल, जी तर तुम्हाला माहितीच असतो, राईट, किंवा तिथं दिलेला असू शकतो, आणि हाईट त्यांनी दिलेली असेल, त्याच्यावरून तुम्ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे, स्थितीज ऊर्जा कॅल्क्युलेट करू शकता. सिंपलसा फॉर्म्युला आहे आणि हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर अनेक वेळ न्यूमरिकल्स विचारले जातात. ही झाली तुमची स्थितीज ऊर्जा, त्या धरणामध्ये साठवलेलं पाणी जे आहे त्याच्या स्थितीमुळे त्याला प्राप्त झाली आहे. आता आणखी एक प्रकारची यांत्रिक ऊर्जा जी आहे ते दुसऱ्या प्रकारात पण आपण दाखवतो, ती म्हणजे सेकंड आहे कायनेटिक एनर्जी. त्याला आपण गतीज ऊर्जा असं सुद्धा म्हणतो. गतीज ऊर्जा ही कशामुळे, तर गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेली ही ऊर्जा आहे, गतिमान अवस्थेमुळे, म्हणून त्याला गतीज ऊर्जा असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही गतीज ऊर्जा जी आहे बघा, आपण काय केलेलं आहे, धरणामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे. अशा रीतीने इथे धरणामध्ये पाणी साठवलेलं आहे. मग हे जे आहे ते गेट, आता आपण न्यूजमध्ये पाहिलं की धरण जे आहे त्याच्या कॅपॅसिटीपर्यंत भरलेले आहेत, जी त्याची धारण क्षमता असते भरलेले आहेत, किंवा मग पूर्ण तिथपर्यंत भरू देत नाही, ते आधीच काय करतात, त्याच्यामधलं पाणी बाहेर काढतात. हे पाणी पूर्ण आधी साठवलेलं आहे, त्याच्यामध्ये सध्या पोटेन्शियल एनर्जी आहे, स्थितीज ऊर्जा आहे. गेट जेव्हा ओपन केले जातात बघा, हे पाणी फास्टली एकदम वाहायला लागतं. आता हे वहन जे होत आहे म्हणजे पाणी गतिमान झालं. आता या गतिमान अवस्थेमुळे जी ऊर्जा असते ते गतिमान का बरं होते, कारण त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. आता लक्षात घ्या, मग ही ऊर्जा आली कुठून, नवीन तयार झाली का, नाही, ती तयार होतच नसते. तर आपल्याला माहिती आहे की मग हे पोटेन्शियल एनर्जी जी होती साठवलेल्या पाण्यामध्ये, त्याचंच रूपांतर या कायनेटिक एनर्जीमध्ये म्हणजेच गतीज ऊर्जेमध्ये झालेलं आहे. आणि ही गतीज ऊर्जा जी आहे ती आपण कशा रीतीने दाखवतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². आता इथे लक्षात घ्या, ती स्थितीमुळे, उंचीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा होती, म्हणून आपण हाईट लक्षात घेतली होती. इथं m म्हणजे काय आहे, हे आहे वस्तुमान. ओके. आणि v हा जो आहे तो काय आहे, वेग आहे. त्या पाण्याचं, जर आपण पाण्याची कायनेटिक एनर्जी पाहत असू तर पाण्याचा वेग, किंवा ज्या ज्या गोष्टीची आपण कायनेटिक एनर्जी मोजू त्याचा वेग, ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे लागतात. आणि हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा, कारण ह्या फॉर्म्युल्यावरही अनेक वेळा तुम्हाला न्यूमरिकल विचारण्यात आलेले आहेत. साधासा फॉर्म्युला आहे, वस्तुमान आणि वेग आहे इथे दिलेला. ओके. ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही कायनेटिक एनर्जी काढू शकता. मग ज्या गतिमान वस्तू असतात त्यांच्यामध्ये ऊर्जा कोणती, तर गतीज ऊर्जा किंवा कायनेटिक एनर्जी असते. म्हणजे इथे पण आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिला की पोटेन्शियल एनर्जी आहे साठवली, त्याचं रूपांतर कशात झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये झालं. अशा प्रकारे आपण ऊर्जा काढत असतो. ह्या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आहेत. आता दुसरा घटक जो आपला होता तो म्हणजे कोणता होता, कार्य. कार्य ज्याला वर्क डन असं आपण म्हणतो. तर लक्षात घ्या, कार्य जे आहे ते कशा रीतीने आपण कार्य काढतो, कार्य किंवा त्याला म्हणतात वर्क. तर बघा की आपल्या घरात आपली आई जी आहे आपल्याला कामं सांगत असते, काही ना काही, हे असं कर तसं कर. आता दिवाळीची साफसफाई वगैरे आहे तर हा बॉक्स घे, तिथं उचलून ठेव, त्या रूममध्ये नेऊन ठेव वगैरे, असे काहीतरी कामं सांगते. तर इथं काय झालेलं आहे की माझ्या आईने मला सांगितलेलं आहे कार्य की काजल तू काय कर, हा बॉक्स जो आहे हा तू नेऊन त्या दुसऱ्या रूममध्ये जे आहे किचनमध्ये तू ठेवून दे. ठीक आहे.
मग आता मी काय केलेलं आहे, मला काय लागणार आहे, हा बॉक्स उचलण्यासाठी काहीतरी मला ऊर्जा लागणार आहे, काहीतरी मला फोर्स लागणार आहे, राईट. मला बल लावावं लागेल ना. तो बॉक्स जो आहे तो कमी हेवी असेल, जास्त हेवी असेल, मला तो बॉक्स उचलायला काहीतरी फोर्स लावावं लागेल, बल लावावं लागेल. त्याच्यानंतर हे झालं फोर्स मी विचारात घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला तो तिथे कुठेतरी नेऊन ठेवायला सांगितलेला आहे, म्हणजे इथे हा मला नेऊन ठेवायला सांगितलेला आहे. तर इथून पासून हे जे डिस्टन्स आहे, ओके, हे मला पार करावं लागेल. म्हणजे काहीतरी डिस्प्लेसमेंट, विस्थापन घडून येते ना या बॉक्सचा. आधी ही स्थिती होती, एक ही स्थिती होती त्या बॉक्सची, आता 2 ही स्थिती झालेली आहे, म्हणजे विस्थापन घडवून आणावं लागेल. ओके, म्हणजेच मला इथं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन लक्षात घ्यावं लागतं, जे एस नी दाखवलं जातं. ओके, तर इथं म्हणजे कार्य पूर्ण झालं अशी माझी आई केव्हा म्हणेल, की जेव्हा मी या वस्तूचं तिथे विस्थापन करेल. जर हे मी फक्त बल लावते, ओके, विस्थापन होतच नाहीये, विस्थापन 0 आहे, तर माझी आई म्हणेल का हो कार्य पूर्ण झालं, की मी तुला सांगितलं होतं ते काम तू पूर्ण केलं नाही. म्हणजे इथं 2च गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कारण विस्थापन घडवून आणण्यासाठी आपल्याला काही ना काही बल लावावं लागणार आहे. आणि ते जे आहे कशामध्ये बघा, फोर्स जो दाखवतो आपण कशामध्ये, न्यूटन मध्ये दाखवतो आणि डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये दाखवतो. म्हणून वर्क डन हे जे आहे हे न्यूटन मीटर त्याचं युनिट होते. आणि इथे लक्षात घ्या की वर्क डन जे असतं ना ते 3 प्रकारचं असू शकतं. कार्य जे आहे 3 प्रकारचं असू शकतं. पहिले तर काय झालेलं आहे की मी काय केलं की हा फोर्स या दिशेने लावलेला आहे. ओके, हा फोर्स मी या दिशेने लावलेला आहे आणि मग फोर्स लावला मी, असा बॉक्स ढकललेला आहे, असा रीतीने तो बॉक्स ढकलला आणि मग या बॉक्सचं जे आहे डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेने, ह्याच दिशेने डिस्प्लेसमेंट होते, विस्थापन. म्हणजेच मग कार्य झालं, राईट. ह्या कार्याला काय म्हणतात, धन म्हणजे पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतात. धन कार्य झालेलं आहे, पॉझिटिव्ह वर्क झालेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट मी असं म्हणू शकते का की जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन किंवा दिशा ही एकच असेल, म्हणजेच बलाची आणि विस्थापनाची दिशा ही सारखीच जर असेल तर होणारं कार्य हे धन कार्य असतं, पॉझिटिव्ह वर्क असतं, राईट. हे झालं पहिल्या प्रकारचं कार्य. आता लक्षात घ्या, जर फोर्सची डायरेक्शन वेगळी असली, इकडे फोर्सची डायरेक्शन आहे पण डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जी आहे ती वेगळी आहे, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते विरुद्ध दिशेने जर असतील, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर असतील तर होणारं कार्य कसं आहे, हे ऋण कार्य आहे. कारण कार्य होतंय पण काय होतंय की मला या डिरेक्शनला ठेवायला सांगितलं होतं ना बॉक्स, मी काय केलंय त्या डिरेक्शनला नेऊन ठेवलेलं आहे, दुसऱ्या विरुद्ध जागेला. म्हणजे कार्य कसं झालं, ऋण कार्य झालेलं आहे. आणि त्याला आपण 2 हे जे आहे, पहिलं धन कार्य मग ऋण कार्य. आता तिसरा प्रकार आहे म्हणजे शून्य कार्य. आता शून्य कार्य जे आहे ते कधी होते, हे तिसरे क्रमांक आहे जी कंडिशन आपण पाहतोय की जर हा जे फोर्स आहे, फोर्स जे असतं ते डिस्प्लेसमेंटला जर परपेंडिक्युलर असेल, म्हणजेच त्याला लंबरूप जर असेल, ओके, मराठीमध्ये लंबरूप म्हणतो आपण परपेंडिक्युलरला, लंबरूप जर असेल, म्हणजे मी काय केलेलं आहे, मला माझ्या आईने कार्य करायला सांगितलं, मग फोर्स लावायचं आहे, एवढं मला माहिती आहे की फोर्स लावायचं आहे. मग मी काय केलं की ही मी आहे आणि मी अशा रीतीने या बॉक्सवर बसून राहिली, दिवसभर मी बसलेली आहे आणि माझ्या आईला सांगते की हो मी दिवसभर झाले त्या बॉक्सवर बसून आहे, मी एवढं काम करत आहे. पण माझी आई का म्हणेल, हे काम आहे का, तू काहीतरी काम केलंय का, तू फक्त त्या बॉक्सवर बसून आहे, मी फक्त फोर्स लावत आहे पण डिस्प्लेसमेंट होतंय का, वरून मी बसून राहिली आहे बॉक्सवर, विस्थापन तर 0 आहे ना, राईट. इथं विस्थापन होत आहे का, नाही होत आहे. किंवा विस्थापन आणि फोर्सची डायरेक्शन काय, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, लंबरूप आहे, त्याच्यामुळे होणारं इथं कार्य काय आहे तर 0 आहे कार्य. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कार्य जे आहे ते पॉझिटिव्ह वर्क सुद्धा असू शकते, वर्क निगेटिव्ह सुद्धा असू शकते आणि वर्क 0 सुद्धा असू शकते. ह्या 3ही कंडिशन ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. युनिट सुद्धा लक्षात ठेवायचं, न्यूटन मीटर हे जे युनिट आपण वापरतो. मग कधी कधी जे आहे तुम्हाला इथे तुम्हाला वर्क डन विचारल्या जाऊ शकतं, मग लक्षात घ्यायचं, त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला डायरेक्टली फोर्स दिलेला नसू शकतो, पण
फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे की एक ट्रिक लक्षात ठेवायची की तुम्हाला जर विचारलं कधी कुणी की तुम्हाला आई जास्त आवडते की बाबा जास्त आवडतात, लक्षात घ्या आई म्हटलं तरी मग थोडं बाबांना कदाचित वाईट वाटेल, बाबा आवडतात असं म्हटलं तर आईला थोडं वाईट वाटेल, म्हणून आपण मधला मार्ग शोधतो. ते म्हणजे काय, मला दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे फादर इज इक्वल टू मा, फादर इज इक्वल टू मा. ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली म्हणजे F इज इक्वल टू M इंटू A, फादर इज इक्वल टू मा. म्हणजे फोर्स कसा काढतो आपण, लक्षात काय घेतो, वस्तुमान आणि ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण लक्षात घेतो. मास इंटू ॲक्सलरेशन इज इक्वल टू फोर्स. कारण मग तुम्हाला एखाद्या वस्तूचं वस्तुमान दिलेलं असू शकतं आणि ॲक्सलरेशन दिलेलं असू शकतं, त्यावेळी तुम्ही फोर्स काढून मग जे आहे तुम्ही वर्क डन जे आहे झालेलं कार्य जे आहे ते काढू शकता. ओके, तर हे होतं आपलं कार्य हा टॉपिक. तर अशाच रीतीने जे आहे आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचमध्ये सुद्धा भौतिकशास्त्राचे हे जे सगळे घटक आहेत म्हणजे सगळ्याच विषयांचे घटक जे आयोग सतत प्रश्न विचारते तर त्याचे कन्सेप्ट्स काय आहेत त्याच्या मागे, त्याच्यानंतर हे जे सगळे फॉर्म्युले आहेत महत्त्वाचे ज्याच्या न्यूमरिकल्स येतात हमखास, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा रीतीने शिकतोय. आता त्याच्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे आहे शक्ती. शक्ती म्हणजे काय, पॉवर, राईट. आता पॉवर जी आहे तुम्हाला माहिती आहे की कोणती गोष्ट करण्यासाठी जी आहे काय लागते, आपल्याला शक्ती लागत आहे. ठीक आहे, ही जी शक्ती आहे त्यालाच आपण पॉवर असं म्हणतो. पॉवर म्हणजे काय, कार्य करण्याचा दर म्हणजे त्याला आपण पॉवर असं म्हणतो. कार्य करण्याचा दर, रेट ऑफ वर्क डन म्हणजे शक्ती, पॉवर. आता पॉवर लक्षात घ्या की काय झालेलं आहे, इथे एक व्यक्ती आहे, हा ए हा व्यक्ती आहे आणि ह्या ए ह्या व्यक्तीने काय केलेलं आहे, याला एक कार्य सांगितलेलं आहे आणि बी या व्यक्तीला सुद्धा सारखंच कार्य सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ए आणि बी या व्यक्तीचे कार्य कसे आहेत, हे सारखेच आहेत बरं का. तर आता ए या व्यक्तीने काय केलेलं आहे, ते कार्य नाही का करायला 1 तास लावला. किती तास लावला, 1 तास. कार्य सारखंच आहे, सेमच आहे अगदी, 1 तास लावला आणि बी या व्यक्तीने जे आहे 2 तासात ते कार्य पूर्ण केलेलं आहे. आता लक्षात घ्या जर कार्य सारखंच आहे, या व्यक्तीने 1 तास लावला यांनी 2 तास लावले, म्हणजे मग कार्य करण्याचा दर कुणाचा जास्त आहे, तर जो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कार्य करेल म्हणजे ए चा कार्य करण्याचा दर काय आहे, जास्त आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकते का की ए नी जे आहे जास्त शक्ती वापरली, कारण काय, जास्त पॉवर वापरली, कारण काय, त्यांनी तेवढंच काम जे आहे जेवढं बी नी केलं तेवढंच काम त्यांनी ह्या बीच्या तुलनेत अर्ध्याच वेळामध्ये करून दाखवलं. यांनी 2 तास लावले, यांनी 1 तास लावला, म्हणजेच त्यांनी त्या 1 तासामध्ये शक्ती काय केलेली आहे, जास्त वापरलेली आहे. म्हणजेच इथं पॉवर इज इक्वल टू आपण काय लिहितो बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन इथं टाइम आपण लक्षात घेतो. ओके, वर्क अपॉन टाइम, कार्य करण्याचा दर जो असतो त्यांनी आपण पॉवर काढतो आणि इथं शक्ती लक्षात घ्यायची. मग आता हे जे आहे ए यांनी शक्ती काय वापरली, जास्त वापरली, बी यांनी शक्ती ए च्या तुलनेत कमी वापरलेली आहे. आता जर इन केस अशा प्रकारे जे आहे बी नी सुद्धा ए एवढीच जर शक्ती वापरली तर बी चं कार्य सुद्धा काय होणार आहे, 1 तासात पूर्ण होणार आहे. मग आता वर्क जे आहे आपण कशामध्ये दाखवतो, वर्क आपण जूल मध्ये दाखवतो, राईट. आणि हे जो आहे टाइम आपण कशामध्ये घेतो, तर टाइम घेतो आपण सेकंड मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पॉवरचं युनिट दाखवू शकता किंवा पॉवरचं जे युनिट आहे ते काय आहे बघा, पॉवरचं युनिट आहे ते म्हणजे वॅट. पॉवर ही वॅट मध्ये दाखवल्या जाते आणि पॉवर ही जी आहे वॅट मीटर या इन्स्ट्रुमेंटनी मोजल्या जाते, पॉवर वॅट मध्ये दाखवल्या जाते. आता कधी कधी जेव्हा इलेक्ट्रिसिटी विद्युत धारा हा टॉपिक तुम्ही शिकता तर त्याच्यामध्ये नाही का तुम्ही भरपूर न्यूमरिकल्स पाहिले असतील आयोगाचे की किती वीज बिल येणार आहे, किती युनिट जळले. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना इथे काय करतो आपण, ऊर्जा जेव्हा काढतो लक्षात घ्या की पॉवर जी आहे आपण याच्यामध्ये सुद्धा किलोवॅट मध्ये सुद्धा दाखवतो. ही जी पॉवर आहे तर आपण किलोवॅट मध्ये दाखवायची असली तर 1 किलोवॅट इज इक्वल टू किती, 1000 वॅट होते, राईट. 1000 वॅट म्हणजे
1 किलोवॅट. आता जेव्हा आपण विद्युत ऊर्जा किती खर्च झालेली आहे, एनर्जी जी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी ती किती खर्च झालेली आहे जेव्हा आपण मोजतो, तर लक्षात घ्यायचं की इलेक्ट्रिकल एनर्जी काढताना आपण पॉवर लक्षात घेतो, म्हणजे किती शक्ती आहे एखाद्या लाईटची. ओके, समजा तो लाईट जो आहे 50 वॅटचा आहे, 60 वॅटचा आहे असं आपण म्हणतो ना, ती त्या डिव्हाइसची पॉवर किती आहे, त्याच्यानंतर एकूण किती टाईमसाठी जे आहे तो डिव्हाइस आपण वापरलेला आहे, म्हणजे ती शक्ती आपण किती टाईमसाठी वापरली त्याच्यावरून आपण काय काढतो, एनर्जी काढतो. आणि बघा इथे काय काढलेलं आहे की आपल्याला पॉवर जी आहे, तर ह्याच्यामध्ये पॉवर आपण इथं काय लिहिलंय की किलोवॅट. आता लक्षात घ्या ही किलोवॅटमध्ये मी पॉवर मोजलेली आहे आणि मी टाईम कशात मोजेल, तर टाईम मी मोजणार आहे अवरमध्ये, तासांमध्ये मी मोजणार आहे. मग जर इन केस मी 1 किलोवॅट अवर एवढी काय ऊर्जा वापरलेली जर असेल, ओके 1 किलोवॅट अवर एवढी जर ऊर्जा मी वापरलेली असेल, म्हणजेच मी ऊर्जा किती वापरली आहे, तर मी 1 युनिट एवढी ऊर्जा वापरलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. 1 युनिट एवढी मी ऊर्जा वापरलेली आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आला होता की ऊर्जा जी आहे 1 युनिट ऊर्जा म्हणजे किती किलोवॅट अवर ऊर्जा, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा की 1 किलोवॅट अवर, हा जो 1 किलोवॅट अवर दिलेला आहे ना आपल्याला, तर ते जूलमध्ये किती ऊर्जा होत आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर ती जूलमध्ये जी ऊर्जा काढायची असेल तर ती होते बघा 3.6 × 10⁶ जूल. म्हणजे हे सगळं कन्वर्जन जे आहे ना, तर इथे हे पूर्णच्या पूर्ण कन्वर्जन जे आहे ते लक्षात ठेवायचं, अशा रीतीने हे आलेलं आहे. इथे 1 किलोवॅट अवर म्हणजेच 1 युनिट, 1 किलोवॅट अवर जळलेली आहे विद्युत ऊर्जा, म्हणजेच त्याला 1 युनिट आपण म्हणतो. किंवा जूलमध्ये जर पाहिजे असेल आपल्याला तर 3.6 × 10⁶ जूल एवढी ऊर्जा आपण त्याला म्हणतो. प्रश्न हा सुद्धा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे 1 किलोवॅट अवर म्हणजे किती जूल, आणि त्याच्यानंतर 1 युनिट म्हणजे किती जूल हा सुद्धा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. सोपा असंच प्रश्न आहे, फक्त ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे प्रॉपर, की कन्वर्जन कसं करायचं जे आहे किलोवॅट अवरचं जूलमध्ये वगैरे, हे सगळे कन्वर्जन लक्षात ठेवायचे. आता बघा तुम्हाला एक पॉईंट विचारला जातो जो विद्युत धारा या घटकाचा तुमचा पॉईंट आहे, परंतु इथे जे आहे रेफरन्स आलेलंच आहे, त्याच्यामुळे की तुम्हाला काय विचारलं जातं बघा की 10 वॅटचं, समजा इथं 50 वॅटचा एक बल्ब आहे, ओके लाईट आहे, तो तुम्ही रोज जो आहे 5 तास वापरत आहात, रोज 5 तास वापरत आहात. आणि एप्रिल महिना आहे, आता एप्रिल महिन्यासाठी जे आहे तर तुम्हाला किती, जर एका युनिटचा दर जो आहे तो 2 रुपये असेल, ओके एका युनिटचा दर 2 रुपये, म्हणजे विद्युत ऊर्जा जी आहे 2 रुपये प्रति युनिट जर असेल, तर तुम्हाला काय केलं जातं, एप्रिल या महिन्याचं तुम्हाला वीज बिल विचारलं जातं, किंवा एप्रिल या महिन्यात एकूण किती विद्युत ऊर्जा वापरली गेली ते विचारलं जातं. ते सगळं या सिंपल अशा फॉर्म्युल्याने काढता येतं. म्हणजे जर मला इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती किती वापरलेली आहे असं जर मला विचारलं, तर हा 50 वॅटचा बल्ब आहे, ओके इलेक्ट्रिकल एनर्जी मी काढेल की 50 वॅटचा जर बल्ब आहे, तर इथे लिहिते मी 50 वॅट, पॉवर किती आहे 50 वॅट. पण मला जर युनिट काढायचं असेल तर मला माहिती आहे काय वापरावं लागेल, पॉवर ही किलोवॅटमध्ये पाहिजे, म्हणजे मग मी याला 50 × 10⁻³ किलोवॅट असं करेल. तास किती आहे, टाइम किती वापरलेला आहे मी, तर रोजचा टाइम आहे 5 तास. मग मला सांगा रोज 5 तास आणि एप्रिल महिन्यात दिवस किती असतात, हे महिना कशासाठी दिलेला असतो, दिवस मोजण्यासाठी. मे महिना दिलेला असेल तर 31 दिवस, एप्रिल महिना दिलेला असेल तर 30 दिवस. रोज जर 5 तास तर एका महिन्याला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये किती तास होतील, ते 5 × 30, हा झाला एकूण टाइम, ओके 150 तास. आता मला सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे मी कशी काढणार आहे, तर ती मी काढणार आहे पॉवर गुणेला एकूण टाइम. तर पॉवर किती झाली 50 × 10⁻³ ओके, आणि टाइम झाला एकूण 150 तास. म्हणजे इथे जे आहे हे कॅल्क्युलेशन जे माझं येईल ती माझी ऊर्जा झाली, ठीक आहे. तर आता ओके हे जे कॅल्क्युलेशन आहे हे करायचं 15×5 = 75, ओके परत लिहूया आपण. पॉवर इंटू टाइम हे झालं
150 इंटू 10⁻³ इंटू 150 75 आणि इथं जे आहे काय उरतंय आपलं बघा 10⁻⁻1 म्हणजेच माझी एनर्जी किती जळलेली आहे 7.5 किलोवॅट आवर ही ऊर्जा जळलेली आहे. किलोवॅट आवर म्हणजेच मी याला काय लिहू शकते 7.5 युनिट. आता युनिटचा दर किती आहे तर युनिटचा रेट आहे बघा 2 रुपये, रेट आहे 2 रुपीज. ठीक आहे, म्हणजे इथून मी काय करू शकते की माझं बिल किती आलं एप्रिल महिन्याचं तर मी काढू शकते 7.5 युनिट इंटू तो रेट म्हणजे 2. ओके, हे किती झाले 15 रुपये. एवढं मला काय आलेलं आहे बघा बिल आलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला एकतर ही गोष्ट विचारले जाऊ शकते की किती युनिट ऊर्जा जळलेली आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला बिल विचारल्या जाऊ शकतं. ओके, हे जे कॅल्क्युलेशन आहे बघा व्यवस्थित केलेले जर काही चूक झाली ओके कॅल्क्युलेशनमध्ये तर समजून घ्या थोडंसं जे आहे मायनर मिस्टेक्स होऊ शकतात. परंतु इथे जे आहे एवढं बिल आपलं आलेलं आहे म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा काढलेली आहे आणि त्याच्यानंतर तुमचं बिल किती येईल. मग आता एप्रिलच्या जागी तुम्हाला मे महिना देऊ शकतात किंवा मग जे 10 दिवस 20 दिवस असा तुम्हाला टाईम पिरियड देऊ शकतात. तर इथे लक्षात घ्यायचं की अशा रीतीने तुम्ही हे न्यूमरिकल सॉल्व करू शकता. आता हा जो टॉपिक आहे म्हणजे आपण कोणकोणते बघितले की आपण पाहिलं की आपल्याला 3ही टॉपिक जे आहेत ओके म्हणजे ते म्हणजे कोणते तर ऊर्जा, कार्य आणि त्याच्यानंतर शक्ती हे 3ही टॉपिक आपण इथे बघितलेले आहेत. याची रिव्हिजन पूर्ण कारण जे आयोगाला हवं आहे जे आयोगासाठी महत्त्वाचं आहे आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारतं असं तुम्हाला कन्सेप्च्युअल पण आणि न्यूमरिकलच्या दृष्टीने सगळं व्यवस्थित करावं लागेल. तर हा जो टॉपिक होता आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील नक्कीच. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. तुम्ही जे आहे याच्यावरचे न्यूमरिकल्स जे आधी आलेले आहेत PYQ मध्ये वगैरे न्यूमरिकल्स मी आधीचे सेशन्स जे आहेत माझे यूट्यूबवर त्याच्यामध्येही कव्हर केलेले आहेत तर तुम्ही स्वतःही सॉल्व करू शकता. ओके, इथे थांबूया. थँक्यू.